Hello friends, welcome all of you. Today we are learning new poem 2.1, You Start Dying Slowly. The poet of this poem is Pablo Neruda. This is very beautiful poem, so we'll start this poem. You start dying slowly. Dying slowly? You start dying slowly. You start dying slowly. Dying slowly means you are losing your hope to live life, losing your hope about the future life. भविष्याबद्दल आपल्या आयुष्यात काही चांगलं होईल अशी भावना आपली जेव्हा नष्ट होत जाते किंवा संपत जाते तेव्हा असं म्हणतो की यू स्टार्ट डाईंग स्लोली. अँड वी विल लर्न दिस पोएम विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स. देर आर 5 स्टांजाज अँड ऑल स्टांजाज आर written in a beautifully organized words. एकूण 5 स्टांजामध्ये ही कविता या कवीने लिहिलेली आहे. दिस पोएट इज अवॉर्डेड नोबेल प्राइज अवॉर्डेड 1971 1971 या कवीला नोबेल प्राइजने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांची ही कविता आहे. या कवितेचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेले आहेत. And we learn this poem today. You start dying slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Means if you are not reading books, if you are not traveling means getting experiences. जर तुम्ही प्रवास करत नसाल, तुम्ही फिरत नसाल तर तुम्हाला वेगळे अनुभव मिळणार नाहीत. If you do not read the books, if you do not read the things, तुम्ही जर पुस्तकं वाचत नसाल तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. If you do not listen to the sounds of life, तुम्ही आयुष्याचं संगीत, आयुष्याच्या ध्वनी ऐकत नसाल, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते समजून घेत नसाल. If you do not appreciate yourself, you are not appreciate yourself, तुम्ही स्वतःचं कौतुक करत नसाल. If you are not understand the good things among you, if you are not understanding the capabilities and capacities within you, तुमच्यात असलेल्या चांगल्या गोष्टींचं तुम्ही कौतुक करत नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरत असतात. याचं हिंदीत भाषांतर अशा पद्धतीने काही जणांनी केलेलं आहे. आप धीरे धीरे मरने लगते हैं जब करते नहीं कोई यात्रा, पढ़ते नहीं कोई किताब, सुनते नहीं जीवन की ध्वनियाँ, करते नहीं किसी की तारीफ, तो आप धीरे धीरे मरने लगते हैं. सेकंड स्टांजा. यू किल युअर सेल्फ इस्टीम when you do not let others help you, you start dying slowly. This is very small stanza, only 3 lines, and the one line is repeated, you start dying slowly. When you kill your self-esteem, self-respect, स्वाभिमान, स्वतःबद्दल वाटणारा स्वतःचा आदर, याला आपण सेल्फ इस्टीम असं म्हणतो. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, दॅट मीन्स इफ आर नॉट रिस्पेक्टिंग युअर सेल्फ, यू आर नॉट गिविंग रिस्पेक्ट टू युअर सेल्फ, दॅट इज किलिंग सेल्फ इस्टीम. स्वतःचा स्वाभिमान तुम्ही जेव्हा मारत असता, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, at that time you are not giving help to others and you are not taking the help from others. तुम्ही कुणाला मदत करत नसता किंवा तुम्ही कुणाची मदत घेत नसता तेव्हा यू स्टार्ट डाईंग स्लोली, तेव्हा तुम्ही हळूहळू नष्ट होत जाता, हळूहळू मरत जाता. If you became a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. This is the third stanza. If you become a slave of your habits, means we have a habit and you are become a slave of your habits, not doing anything, nothing new. जेव्हा तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होता, सवयींचे गुलाम होणं म्हणजे कुठलीही गोष्ट नवीन पद्धतीने न करणं, त्याच पद्धतीने करत जाणं, जणू आपण आपल्या सवयींचे गुलाम झालो आहोत, स्लेव. When you become a slave of your habits, walking every day on the same paths, means you are walking on the same path, you are not
चेंजिंग युअर पाथ, यू आर डुईंग एव्हरीथिंग द सेम थिंग. प्रत्येक गोष्ट त्याच पद्धतीने करत जाणं. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन फ्रॉम द मॉर्निंग टू इव्हनिंग as like a machine you are doing all these things the same, that means you are not changing your routine. आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यातल्या घटना गोष्टी आपण अजिबात न बदलता एखादी मशीन जसं काम करते तसं करत असू. If you do not wear different colors means celebration of variety, celebration of diversity. नवीन रंग तुम्ही परिधान करत नसाल, म्हणजे नाविन्याचा तुम्ही स्वीकार करत नसाल, तुम्ही एकाच गोष्टीमध्ये एकाच पॅटर्नमध्ये जर अडकून पडलेले असाल, or you do not speak to those you don't know. You are speaking to those people who are known to you. You are speaking to those people who are your friends. तुम्ही तुमच्या ओळखीच्याच लोकांना बोलत असाल. Means if you are not speaking to those who don't know you, you have to speak with the strangers. तुम्ही कधीतरी अशा अनोळखी नवीन माणसाला ज्याची ओळख नाही त्याला बोलत नसाल तर you start dying slowly. तुम्ही हळूहळू नष्ट होत जाता. Next stanza number 4. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you avoid to feel passion, if something is feeling in your feeling within you, or you have some passion or emotions or feelings and you avoid it, म्हणजे तुमच्यात निर्माण होणाऱ्या भावना याच्याकडे तुम्ही नकळत दुर्लक्ष करत असाल, अवॉइड करत असाल. देअर टर्ब्युलंट इमोशन्स, सम इमोशन्स आर व्हेरी अनस्टेडी दॅट मेक्स यू समथिंग डिफरंट फ्रॉम द रेग्युलर युअर फिलिंग. दैनंदिन भावनांपेक्षा वेगळ्या भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल. ज्या अस्थिर भावना आहेत, ज्या टर्ब्युलंट इमोशन्स आहेत, अनस्टेडी इमोशन्स आहेत, those which make your eyes glistens and that can make your eyes glisten. तुमच्या डोळ्यामध्ये काही चमक निर्माण करणाऱ्या, डोळ्यामध्ये कधीतरी अश्रू, कधीतरी वेगळा भाव निर्माण करणाऱ्या भावना तुमच्या मनात निर्माण होतात आणि त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल. You heart beat fast. Sometimes your heart beats fast, not the normal heartbeat. That means your heart is fulfilled with some emotions, that may happiness, that may sad, that may something different emotions, and you are not responding them properly. तुमचं कधी मन भरून येत असेल, उचंबळून येत असेल आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही हळूहळू मरत जाता किंवा नष्ट होत जाता. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब और विथ युअर लव, मीन्स यू आर लिव्हिंग युअर लाईफ and you are not satisfied with your life when you are not satisfied with your job and you are not changing your life. तुम्ही तुमचं आयुष्य बदलत नसाल, जरी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये असमाधानी असाल किंवा or with your love, in your love also, what should you do that time? You should change your way of life. You should change something doing your day-to-day job activities, or to whom do you love. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही समाधानी नसाल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. If you do not risk what is safe or uncertain, you are safe, but you are not happy with that safety life or safe life. So you have to take risk in the safe to accept the uncertain. कधीतरी अनिश्चित गोष्टीसाठी तुम्हाला सुरक्षित गोष्ट सोडून ती स्वीकारावीशी वाटत नसेल, म्हणजे कधी कधी असं तुम्हाला वाटायला पाहिजे की आपण एखादी अनिश्चित गोष्ट आपण करून बघावी. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, सपोज यू हॅव एनी ड्रीम and you are not go after your dream, so you are dying slowly. If you do not allow yourself at least once in your lifetime to run away from the sensible advice, and this is the last line, and that last line is we think very is when concluding meaning of life. If you do not allow yourself तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी एकदा फक्त once in your lifetime, the whole life you have to give your life one chance. एक अशी संधी तुम्ही तुमच्या आयुष्याला देत नसाल. कसली संधी? टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाइस.
because whole life you have followed the advices of the people, advices of you, but at once in a life you should run away from the sensible advice, very wise advice. तुम्हाला जी गोष्ट चांगली वाटते, आतापर्यंत अनेकांनी सांगितलेली की हे चांगले, हे चांगले, हे चांगले, आयुष्यात एकदा तरी अशा सेन्सिबल ॲडवाईसपासून तुम्ही दूर जा आणि आयुष्याला जगू द्या, आयुष्याचा आनंद घेऊ द्या. In the whole poem you will understand the structure of the poem. If you do not travel, if you do not read, म्हणजे वाक्यांची सुरुवात ही निगेटिव्ह कंडिशनल सेंटेन्सने आहे, पण यातला ॲडवाईस मात्र पॉझिटिव्ह दिलेला आहे. मीन्स इफ यू डू नॉट travel, if you do not read, if you do not listen to the sounds of music, if you do not appreciate yourself, you start dying slowly. या संपूर्ण कवितेमध्ये यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरत जाता किंवा नष्ट होत जाता. आप धीरे धीरे मरने लगते हैं. तब आप कोई किताब नहीं पढ़ते, आप कोई यात्रा नहीं करते, आप खुद की प्रशंसा नहीं करते. अशा पद्धतीची ही संपूर्ण पोएम आहे. आणि या पोएममध्ये कवी आपल्याला सजेस्ट करत असतो की आयुष्य तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने जगा, भरभरून जगा, तर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद मिळेल. नाहीतर यू स्टार्ट डाइंग स्लोली. थँक्यू.